नमस्कार मित्र स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत सोंडाई किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी। बऱ्याच दिवसानंतर आपण ट्रेक करतोय। आपल्याबरोबर आहेत प्रभात आणि संकेत, ते देखील आपल्याला आज जॉईन झालेले आहेत। प्लॅन हा अचानक भयानक ठरलेला आहे, तर आम्ही तिघजण ट्रेक करतोय। सोंडाईचा प्लॅन केला मस्तपैकी, आता आलोय सोंडाई किल्ल्याच्या पायथ्याला। हा आहे संकेत, आपला रेग्युलर माणूस, आणि हा आहे प्रभात। आपला ट्रेक चालू झालेला आहे आणि बऱ्याच दिवसानंतर सह्याद्रीमध्ये आल्यावरती जी काय फिलिंग असते ना मित्र, शब्दामध्ये व्यक्त नाही होणार। खूप हिरवळ आहे आणि थंड असं वातावरण आहे। सकाळ सकाळ आम्ही निघालो, ट्रेनमध्ये देखील खूप कुडकुडायला झालं, एवढी थंडी होती। आपलं कसं शहरामध्ये धावपळीचं जीवन असतं, त्यामध्ये वैतागून जायला होतं। असं वाटतं की कुठेतरी आज्ञास्थली निसर्गाच्या ठिकाणी जावं, थोडं रिलीफ मिळतं, खूप मस्त असं वाटतं। म्हणून मित्र ट्रेकसाठी आम्ही जात असतो दरवेळेला। खूप एन्जॉयमेंटचं वातावरण असतं। परत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गोष्टी पाहायला मिळतात, इतिहास जाणायला मिळतो। अजून काय पाहिजे। मित्र आपण 5-10 मिनिटाची खडी चढाई चढलो, त्यानंतर मग आपल्याला समोरच एक स्टॉल पाहण्यासाठी मिळाला। स्टॉलच्या बाजूलाच वॉच टॉवर आहे, म्हणजेच आपण मराठीमध्ये विश्लेषण त्याचं करायला गेलो ना, तर टहाळणी ठेवण्यासाठी रचलेला उंच मनोरा असं देखील त्याला बोलू शकतो। तुम्हाला जर काय वाटत असेल, वेगळं नाव असेल, तर ते तुम्ही कमेंटमध्ये लिहून मला नक्कीच पाठवा। तर या ठिकाणी आपण 5-10 मिनिटं थोडंफार विश्रांती करू, आजूबाजूचा परिसर थोडा निहाळू। आपण उंच मनोऱ्यामध्ये गेलो, त्या ठिकाणी मनमोहक असं दृश्य पाहिलं, खूप सुंदर असं दृश्य होतं। त्यानंतर आता आपला ट्रेक पुढे चालू करूयात, चला। टेहाळणी ठेवण्यासाठी आपण ज्या मनोऱ्यावरती चढलेलो, त्यानंतर थोडंसं वरच्या बाजूला आलो, 5 ते 10 मिनिटाची चढाई केली। त्यानंतर एक छोटा अजून स्टॉल पाहण्यासाठी आपल्याला मिळतो, पण आता स्टॉलमध्ये कोणीच नाही आहे। इथे थोडा रेस्ट घेतो आम्ही, त्यानंतर मग पुढचा ट्रेक आपण चालू करूयात। हे बघा, त्या खालच्या बाजूने आपण असं या बाजूने असं चढत वरती आलो ना, या ठिकाणी एक स्टॉल आहे बघा, काका बसलेले आहेत इथे। आणि हे बघा, इथून आलो ना, या बाजूला वाटेल समोरच या बाजूला रस्ता आहे, पण या बाजूला आपल्याला जायचं नाही आहे। हे बघा, या साईडने जायचं आहे, या टेंटच्याच साईडने असं इथून चढून वरती जायचं आपल्याला। ओके, हा लॉंग कट आहे, इथून सरकून वगैरे खालती पडू शकतो, त्यामुळे इकडून जाऊ नका, इकडून जावा। या ठिकाणी अजून एक फलक लावलेला आहे, गडाकडे जाण्याचा मार्ग, या बाजूला जायचं आहे। संकेत आणि प्रभात फाईन का? जोश आहे ना? फुल आहे जोश भावांमध्ये। चला, थोडा अर्धा डोंगर चढलेलो आहे, थोडं थकल्यासारखं वाटतंय, पण जोश तर आहे खूप। चला, आपण 2-3 स्टॉल पार करून वरती आलो, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून एक स्टॉल दिसलेला आहे। या ठिकाणी थोडं रेस्ट केलं, थोडं खडी चढण असल्यामुळे दमल्यासारखं वाटलं, त्यानंतर थोडं रेस्ट केलं। आपल्याबरोबर तर नौका ट्रेकर देखील आहे प्रभात, तर तो देखील दमला, मग आम्ही लोकांनी थोडं रेस्ट केलं, 15-20 मिनिटं इथे रेस्ट केली। चार्जिंगला देखील लावला गोप्रो, आणि आता फुल बॅटरी झालेली आहे। थोडं फोटो सेशन वगैरे झालं, आणि आता आपण पुढचा ट्रेक चालू करूया। थोडासा टप्पा आता बाकी आहे, तो पार करूया, चला। हे बघा,
या ठिकाणी स्टॉलमध्ये आपण विश्रांतीसाठी थांबलो. या ठिकाणी थोडी विश्रांती घेतली. हे बघा समोरच विहंगम असं दृश्य आहे आणि इथूनच समोर सोंडाई किल्ला आहे बघा. शिड्या वगैरे दिसतात का गोपुरामध्ये? आय थिंक एकदम शॉर्ट दिसत असतील. समोरच शिड्या वगैरे आहेत, त्या शिड्या चढून आपल्याला वरती जायचं टॉपला. पाच एक मिनटं चाललो पुढे. त्यानंतर समोरच आपल्याला शिड्या दिसतात. वरती शिड्या चढून आपल्याला सोंडाई किल्ल्याच्या टॉपवरती जायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला इतिहासकालीन टाकी देखील पाण्यासाठी मिळतात. हे बघा, या ठिकाणी 2 पाण्याची टाकी आहेत, एक या बाजूला आणि एक त्या बाजूला आहे. आता पाणी सध्याच्या स्थितीमध्ये पिण्यायोग्य नाही आहे, त्यामुळे तुम्ही जर गडावरती वगैरे आलात, ताण वगैरे लागली तर असं पाणी पिऊ नका. डिहायड्रेट होऊ शकता, उलटी जुलाब वगैरे लागू शकते तुम्हाला, त्यामुळे असं पाणी पिणं टाळा. सो आपण हे 2 टाके बघितले. आता आपण किल्ल्यावरती जाऊयात आणि किल्ल्याच्या माथ्यावरती आपल्याला कोणत्या कोणत्या वास्तू पाहण्यासाठी मिळतात ते पाहूयात. चला. आता आपण लोखंडी शिडीच्या इथे आलो आहे. आता आपण शिडी चढून वरती जाऊयात किल्ल्याच्या टॉपला. चला. हा बघा, प्रभात देखील चढण्यासाठी वरती रेडी आहे. चला. या बाजूच्या शिड्या आपण चढून आलो ना, या बाजूलाच पाण्याचा टाका आहे बघा. हे बघा, असं एक पॅच आहे, हे बघा, आणि हे आहे पाण्याचं टाकं. पाणी सध्याच्या स्थितीमध्ये क्लीन दिसतंय, पण पाण्याच्या वरच्या बाजूला एकदम शेवाळ टाईप आहे. बुडबुडे आहेत छोटे छोटे. पिण्यायोग्यता नाही आहे हे पाणी. कशा प्रकारे बांधलेत बघा. खूप मस्त असं इतिहासकालीन हे पाण्याचे टाके आहेत. आणि इकडून दिसणारा हा व्ह्यू खूप विहंगम दृश्य आहे. तो आपला वॉच टॉवर बघ. कुठे? अच्छा मित्र, बघा त्या बाजूला एक वॉच टॉवर आहे. त्या ठिकाणी आपण व्हिडिओची स्टार्टिंग केलेली आणि तो वॉच टॉवर पाहून आपण हळूहळू या बाजूने असं फिरून हा डोंगर पार करून असं वरच्या बाजूला आलो. या शिड्या वगैरे चढून मग आपण इथे पाण्याच्या टाक्याजवळ आलो. सो आपण हे पाण्याचं टाकं पाहिलं आणि आता आपण किल्ल्याच्या टॉपवरती जाऊयात. चला. आपण ते पाण्याचं टाकं पाहिलं, त्यानंतर आपण किल्ल्याच्या टॉपवरती जाऊयात. अजून एक लोखंडाची शिडी आहे, ती चढून वरती जाऊयात किल्ल्याच्या टॉपवरती. चला. संकेत आणि प्रभात वरती चढायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. हे बघा, सध्याच्या स्थितीमध्ये खूप दमलोय पायऱ्या चढून, परंतु पायऱ्या चढून समोरच आलो की आणखीन एक पाण्याचा टाका. हे बघा, या गडावरती पाण्याचे स्रोत खूप सारे आहेत. म्हणजे आत्तापर्यंत आपण वरती चढलो ना, 3 पाण्याची टाकी दिसली, त्यानंतर हे 4थं. खूप भव्य असं आहे, मोठं आहे. पाणी पिण्यायोग्य नाही आहे, शेवाळ आहे वरती. मस्त आहे पाण्याचं टाकं. कोरीव काम एक नंबर केलेलं आहे. इकडून काय विहंगम दृश्य दिसते बघा, खूपच छान. समोरून सूर्याची मस्तपैकी किरणं पडत आहेत आणि इकडून वरती जायचं आपल्याला. वरच्या बाजूची ही 3री शिडी आहे. 2 शिड्या तर आपण पार केल्या, आता ही 3री शिडी एकदम छोटी आहे. प्रभात, काय बोलतो? काय वाटते तुला भावा? कसा झाला तुझा हा ट्रेक? सुंदर अशी ट्रिप झाली आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यावरती आहे. आता ऑलमोस्ट आपण पोहोचलेलो आहे वरती आणि हा शेवटचा टप्पा आहे. ओके, चला. आपल्या नौक्या ट्रेकरचा आता एक्सपिरियन्स खूप मस्त आहे.
आपण किल्ल्यावरती सर्वप्रथम आलो ना, समोरच आपल्याला सोंडाई देवीचं मंदिर पाहण्यासाठी मिळतं. त्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेतलं आणि आजूबाजूची डोंगररांग आपण निहाळून पाहिली. खूप सुंदर मनमोहक असं इकडचं दृश्य आहे. खूप मस्त असं वाटतंय. हवा देखील थंड थंड येते. सोंडाई किल्ल्याबद्दल माहिती सांगायची झाली तर माथेरान डोंगर रांगेतील हा छोटेखानी किल्ला आहे. या किल्ल्यावरती आपल्याला ऐतिहासिक पाण्याचे काही टाके पाण्यासाठी मिळतात. या टाक्यांमध्ये 12ही महिने पाणी असतं आणि किल्ल्याच्या माथ्यावरती आलो की आपल्याला कोणत्याही प्रकारचे ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी मिळत नाहीत. या किल्ल्याचा वापर आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी केला जात असावा. आणि बाजूलाच भव्य असा गवारीचा डोंगर देखील आहे. तो डोंगर सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. मित्रांनो, सोंडाई किल्ल्यावरून जर आसपासचा परिसर निहाळायचा झाला, हे बघा या ठिकाणी आहे माथेरानची डोंगर रांग आणि या ठिकाणी आहे इरिशालगड आणि प्रबलगड समोरच आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोप्रोमध्ये ते छोटं वाटत असेल परंतु डोळ्याने खूप मोठं वाटतंय. त्या ठिकाणी असणारं ते डोंगर रांगेचा पूर्ण भाग मला दिसत आहे आणि ह्या ठिकाणी आहे मोरबे डॅम. एवढा परिसर आपल्याला निहाळता येतो. सोंडाई किल्ल्याचा माथा उतरून आपण खाली आलो आहोत. सोंडाई किल्ल्याच्या टॉपवरती खूप सारी माकडांची संख्या वाढली. अक्षरशः आमच्या बॅगेतलं खाणं शोधायला लागले माकड. त्यामुळे खाली उतरून आम्ही आलो. आणि मित्र हो, या व्हिडिओचा मी एंड इथेच करतो. पण तत्पूर्वी आमचा ट्रेकिंग एक्सपिरियन्स सांगतो. आमच्याबरोबर नौका ट्रेकर म्हणजे प्रभात देखील होता. त्याला देखील खूप छान असा अनुभव आला. बिगनर जे कोणी नौके ट्रेकर वगैरे असतील ते कोणत्याही प्रकारची मनामध्ये चिंता न करता या किल्ल्यावरती येऊ शकता आणि उत्तम प्रकारे आपला ट्रेक असा पूर्ण कंप्लीट करू शकता. खूप छान असं इकडचं वातावरण आहे. मला तर हा किल्ला खूप छान वाटला. तुम्ही देखील या ठिकाणी या आणि या ठिकाणी येऊन या गोष्टी अनुभवा असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि या व्हिडिओचा एंड मी इथेच करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना मित्रांनो, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. हे नुसतं बोलण्यासाठी नाही आहे मित्रांनो. व्हिडिओ पाहत असाल ना एंडपर्यंत तर नक्कीच सबस्क्राईब तुमचं बटन आहे ते दाबा, कारण का आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर देखील खूप कमी आहेत. आपल्याला खूप मोठे मोठे टप्पे पार करायचे आहेत. सो मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहण्यासाठी मिळतील. चला तर बाय बाय. मी अक्षय आगरे तुमची रजा घेतो.